परवाच्या दिवशी संपलं। याच्यामध्ये संभाजीनगरचे आणि राज्याचे अनेक विषय मांडले गेले। विशेषतः संभाजीनगरच्या पाणीपुरवठा योजना असेल, पढेगावचं घनकचरा प्रक्रिया प्रकल्प, पैठणचं संतपीठ, N11चं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, या मराठवाडा वैधानिक विकास मंडळ या विषयाबरोबरच मग राज्यस्तरावरचे विषय शिवभोजन केंद्र असेल, पोखरा योजना, शेतकऱ्यांचा वीज पुरवठा, अतिवृष्टीचं पॅकेज, कांदा खरेदी, त्याच्यानंतर कर्जमाफीची जी योजना आहे ती, संभाजीनगरचं बस पोर्ट प्रकल्प, त्याच्यानंतर जालन्याचं ड्रायपोर्ट प्रकल्प, आदिवासी विभाग आणि मराठवाड्यातले वेगवेगळे विषय, मग शासकीय विधेयक असेल, प्रश्नोत्तर असेल, लक्षवेधी असेल, मग वेगवेगळे डिव्हाइस, जवळपास 13 डिव्हाइस आहे। यातले 10 डिव्हाइस मी या सगळ्या अधिवेशनात वापरले आणि या वापरातून अनेक राज्यस्तरावरचे विषय, संभाजीनगरचे विषय मांडले आणि एक पद्धतीनं एक विरोधी पक्षाची भूमिका एक प्रभावीपणे करण्याचा प्रयत्न केला। कर्जमाफीची जी योजना आहे याच्यामध्ये सरकारने दुरुस्ती करण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे, पण ती झाल्याशिवाय काही स्पष्ट बोलता येणार नाही। शिवभोजन केंद्राचा मुद्दा एक महत्त्वाचा होता, तोही मांडलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या शहरातलं पैठण जिल्ह्यातलं पैठण संतपीठाच्या विषयी जी अजून त्याला आधुनिकीकरणासाठी मान्यता सरकारने दिलेली आहे आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की 2 गॅप नंतर मी अधिवेशनात होतो, 2 अधिवेशनाच्या, परंतु मी मागचे 2 गॅप या अधिवेशनात पूर्णपणे जवळपास 43 वेगवेगळे मुद्दे 12 दिवस, कारण एक दिवस सुट्टी मिळाली होती आणि पहिला दिवस काही कामकाज झालं नव्हतं। या 12 दिवसात जवळपास 43 वेगवेगळे डिव्हाइस, वेगवेगळे मुद्दे मी सभागृहाच्या माध्यमातून मांडले। मग लॉ अँड ऑर्डरचाही मुद्दा मोठ्या प्रमाणावर मांडला आणि मला असं वाटतं सरकारने बऱ्याच गोष्टीत सकारात्मकता दर्शवलेली आहे। जिथं सकारात्मकता दर्शवलेली नाही तिथं मला असं वाटतं पुन्हा एकदा ताकदीनं लढा सभागृहाच्या बाहेर आता देण्यास आम्ही सुरुवात करू। हो, घरकुलाचा जो मुद्दा आहे संभाजीनगरातला अतिशय महत्त्वाचा आहे। अनेक अर्ज त्याच्यात आले, परंतु त्याच्यात दलाल घुसलेले आणि विशेष म्हणजे सगळे सत्ताधारी पक्षाचे दलाल आहेत आणि या सगळ्या दलालांच्या आहारी महानगरपालिकेचे सगळे अधिकारी गेलेले आहे आणि समाज कल्याण विभागाचे अधिकारी गेलेले आहेत। मोठा भ्रष्टाचार त्याच्यामध्ये झालेला आहे। घरकुलाचे पेपर्स बनवणारी टोळी आपल्या इथं आहे। ही टोळी घरकुलाचे बोगस पेपर्स बनवते आणि घरकुल मंजूर करून घेते आणि याच्यात महानगरपालिकेचे अधिकारी, दलालांची टोळी आणि समाज कल्याणचे अधिकारी सहभागी झालेले आणि म्हणून जितके घरकुल मंजूर केले त्याच्यातले अर्धे लोक नाहीच आहे। काही लोकांचे बँकेमध्ये मोठे मोठे खाते ज्याच्यात कोट्यवधी लाखो रुपये आहे, इन्कम टॅक्स ते भरतात। अशा पद्धतीनं घरकुल आहेत। या घरकुलासाठी देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांचा कास्ट सर्टिफिकेट, आधार कार्ड, इन्कम सर्टिफिकेट आणि महानगरपालिकेची टॅक्स पावती मी सभागृहात दाखवली। म्हणून हा घरकुल घोटाळा आणि त्याच्यामध्ये समाज कल्याण मंत्र्यांनी विभागीय आयुक्ताच्या माध्यमातून इन्क्वायरी लावली, पण नंतर माझ्या लक्षात आलं, ताबडतोब क्षणात माझ्या लक्षात नाही आलं की हे विभागीय आयुक्त हेच महानगरपालिकेचे आयुक्त असताना घरकुल झालेलं आहे आणि म्हणून त्याच्याविषयी निश्चित आता विभागीय आयुक्ताच्या ऐवजी बाहेरचा विभागीय आयुक्त, या संभाजीनगरचा विभागीय आयुक्त नसावा, अशा पद्धतीने मला असं वाटतं पत्र दिल्यानंतर ती मागणी 100% मान्य होईल। काय अडचण असायचं काही कारण नाही। हे पहा, मला असं वाटतं
आम्ही वारी सुरू व्हायच्या 2 दिवस आधीच ज्या पद्धतीनं मिसिंग लिंकवर घटना घडलेली होती त्या पद्धतीनं वारकऱ्यांच्या, कारण सरकारने सुद्धा आवाहन केलं होतं वारकऱ्यांनी देहूला किंवा आळंदीला येऊ नये, डायरेक्ट पुण्याला यावं. आणि त्याच वेळेस हा मुद्दा आम्ही उपस्थित केला, वारकऱ्यांची सुरक्षितता, पावसापासून संरक्षण, रस्ता, दळणवळण, वाहतूक. आणि मला वाटतं जे नाही व्हायला पाहिजे ते झालेलं आहे. 3 वारकऱ्यांचा मृत्यू हा दुर्दैवी आहे. आणि याला आहे बा आता, कारण ही काही वारी काही अचानक असते का, तर वारी वर्षानुवर्षे आपली परंपरा आहे. त्याच्यामुळे इथं या सगळ्या वाहतूक याचे प्रश्न, याची जबाबदारी ही राज्य सरकारची. राज्य सरकार याला 100% जबाबदार येतं सांगेल मी. आता मुख्यमंत्री जावं का उपमुख्यमंत्री जावं, जो बूंद से गई वो हौद से नहीं आती. आता याला खरं तर लोक चांगल्या भावनेनं अशा पद्धतीनं पाण्याची व्यवस्था, अन्नदानाची व्यवस्था, फराळाची व्यवस्था करत असतात. पण तो असं पेय मला असं वाटतं कशा पद्धतीनं बनवलं, कोणी बनवलं, जाणीवपूर्वक बनवलं की चुकून झालं. आता सरकारला याच्यावर सुद्धा लक्ष द्यावं लागेल, कारण पावसा पाण्याचे दिवस आहे. पाणी सुद्धा खराब होतं, अशा पद्धतीनं देणारं शरबत सुद्धा खराब होऊ शकतं. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं लक्ष फार बारकाईनं वारकऱ्यांच्या या सगळ्या दिंडीसाठी द्यायची आवश्यकता असंच मला वाटतं. मला असं वाटतं जाणीवपूर्वक राजकीय हेतून केलेला प्रकार दिसतो. मी काय विनायक राऊत साहेबांशी बोललो नाही, कारण 2023 नंतर 2026 खरं तर 6 महिने असा कोणताच संपर्क नवरा किंवा बायकोचा जर नसलाच तर मला वाटतं कायदेशीर कोणताच अधिकार उरत नसतो. आणि 3 वर्षानंतर अशा पद्धतीनं जाग येणं, याच्यात कुठेतरी पाणी मुरतं हे स्पष्ट दिसतंय. जाणीवपूर्वक राऊत साहेबांना किंवा राऊत साहेबांच्या कुटुंबियांना बदनाम करण्यासाठी किंवा शिवसेनेला बदनाम करण्यासाठी अशा पद्धतीनं हे केलं जात असावं, याला 100% या सगळ्या विषयाला पूर्ण शक्यता आहे. कारण राऊत साहेबांनी स्पष्टीकरण केलेलं आहे. बाकी मी त्यांच्या कौटुंबिक याच्यात जायचं काही कारण नाही. पण तो ओव्हरऑल जे दिसतं की समजा ती मुलगी कुठे जात होती, कोणत्या बाबाकडे म्हणा किंवा हॉस्पिटलमध्ये, तर तिचे आई वडील सोबत होते. एक दुसरी गोष्ट, या सगळ्या घटनेला 3 वर्ष पूर्ण झालेले. 3 वर्षात कोणता समय, 6 महिने नवरा बायकोचं कनेक्टिव्हिटी नसली तर कायदेशीर कोणताच अधिकार उरत नाही. असे तरी नाही उरत, बाकी गोष्टी उरू शकतात. बाकी मग पोटगीचा असेल, घटस्फोटाचा असेल, असे प्रकार उरू शकतात. पण तो बाकी कोणताही, माझ्या माहितीप्रमाणे, माझं जे ॲज पर माय नॉलेज, असं कोणताही कायदेशीर अधिकार उरत नाही. तरी मला असं वाटतं राऊत साहेबांनी याची सगळी चौकशी करा अशी प्रकारची भूमिका घेतलेली आहे. नाही, याला हे पहा, याला एका एजन्सीला हे सगळं काम दिलेलं आहे. 2 कंपन्या आहे, मला त्या कंपनीचं नाव नाही लक्षात, पण एक BVG त्याच्यात एवढं मला माहिती आहे. आणि खरं तर या जी इमारत आणि हे जिथं कचरा आहे त्याच्यात 100 मीटरचा बफर झोन असला पाहिजे असा नियम आहे. 100 मीटरचा, तो 30 मीटरचा आहे तिथं. माझ्या माहितीप्रमाणे 100 मीटरचा बफर झोनमध्ये हे जे डम्पिंग आहे आणि कोणती इमारत असो त्याच्यात 100 मीटरचं बफर झोन असावा असं आहे. तिथं 30 मीटरचाच बफर झोन आहे एक. आणि याच्यात ज्या कंपन्यांना हे दिलेलं आहे त्यांनी प्रोसेसिंग सगळं उशिरा सुरू केलेलं आहे. ढिगारच कोसळलेला आहे, त्याच्यात पहिल्या मजल्या पण आला, म्हणजे किती उंच ढिगार गेला होता ते आपण त्याची कल्पना करू शकतो. मला वाटतं याला कंपनी आणि महानगरपालिका दोन्ही जबाबदार आहे. ज्या कंपनीला काम होतं ती कंपनी आणि तिच्यावर नियंत्रण ठेवणारी कॉर्पोरेशन, या 2 लोक याला जबाबदार आहेत, 2 संस्था याला जबाबदार आहेत. मला असं वाटतं रोज विक्रम करत असताना सगळ्यात जास्त भ्रष्टाचार त्यांच्याच काळात होतो, सगळ्यात जास्त घोटाळे त्यांच्याच काळात होतात, सगळ्यात जास्त कायदा आणि सुव्यवस्थेची अडचण त्यांच्याच काळात निर्माण होते. या पण गोष्टीकडे बघितलं पाहिजे. नुसता विक्रम
जास्त दिवसाचा करण्यापेक्षा जास्त कार्याचा सुद्धा होण्याची आवश्यकता आहे. राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांची दैना आहे आणि त्याकडे अदालत हक्काच्या मंत्री आपले आहे. खरं तर काय बोलावं त्या डिपार्टमेंटविषयी. साधं हॉस्टेलला गेलं तर पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था नाही आहे, जेवण एकदम खालच्या क्वालिटीचं, अधिकारी नाही बऱ्याच ठिकाणी. आणि म्हणून मला असं वाटतं सामाजिक न्याय खातं म्हणजे आता सामाजिक अन्याय खातं झालेलं आहे. कारण या खात्याचा निधी जेवढा येईल तेवढा दुसरीकडेच वळवला जातो. सामाजिक न्याय हा आत्ताच्या घडीला सामाजिक अन्यायाचं खातं झालेलं आहे, अशा प्रकारची स्थिती आहे आत्ताच्या घडीला. लाडकी बहीणमधनं पहिले बऱ्याच महिला बाहेर झेपवत नाही म्हणून योजना रद्द करता येत नाही. म्हणून अशा पद्धतीनं काही ना काही KYC म्हणा वेगवेगळे कारणं देऊन महिलांची संख्या याच्यातून कमी करतं हे स्पष्ट आहे. राज्य सरकार दावा करते मुंबईची वाहतूक कोंडी दूर करू, मेट्रो मोनो रस्त्यांचं जाळं विणतोय. त्यांच्याच मुंबई महानगरच्या उपमहापौर म्हणतात वाहतूक कोंडीमुळे मी त्रस्त झाली आहे, आता मला महापौरांच्या बंगला बाजूला बंगला द्यामध्ये किमान काम तरी करता येईल. कोण म्हटलं सर? उपमहापौर नाही, ते महिला नाही पुरुष आहे, ते संजय गाडी आहे. हे पहा मुंबईचा वाहतुकीचा प्रश्न आहे. मला वाटतं गाडी याला राहतात, दहिसरकडे राहतात, त्या साईडला राहतात. तिकडून सकाळी यायचं म्हणलं 3 ते 4 तास लागतात. म्हणजे तिथून संभाजीनगरला लवकर येता येतं तिथून, पण मुंबईमध्ये पोहोचता येत नाही. अशा प्रकारे वाहतुकीचा प्रश्न तिथं आहे. सकाळी तर बिलकुल इम्पॉसिबल आहे. नाही, एकीकडे राज्य सरकारचा दावा आहे आम्ही कोंडी दूर करतोय आणि त्यांच्याच पक्षाच्या उपमहापौरांचं असं म्हटलं आहे. हे पाय हे दावे सगळे फोल आहे. आता आपल्या साध्या संभाजीनगरात आपण आधी 10 मिनिटात कुठे पोहोचू शकत होतो. आता तुम्हाला अर्ध्या तासाशिवाय तुम्ही कुठेच पोहोचत नाही शहराच्या. अशा प्रकारची स्थिती झाली. ही काय आपलं अंतर वाढलं का? ट्रॅफिक तुम्ही जाऊन बघा कोणत्याही रस्त्याला. सुतगिरणीजवळ काय होतं, त्या शानूर मिया दर्गाजवळ काय होतं, आकाशवाणीच्या चौकात काय होतं, 7 हिलच्या चौकात काय होतं, TV सेंटरला काय होतं, बाबा पेट्रोल पंपला काय होतं, रेल्वे स्टेशनला काय होतं. एकही पॉईंट असा नाही की जिथं फ्लुएंटली वाहतूक सुरू आहे. ही स्थिती सगळीकडे आहे. हे होतंय. आता आजच सगळ्या 9 विधानसभेच्या बैठका आहे आमच्या आता थोड्याच वेळात. आणि जे खालच्या स्तरावरचं आहे ते हळूहळू आमचं चालू आहे. आणि एकदा हे क्लिअर झाल्यानंतर मग वरच्या स्तरावरचं एकदाच होईल. शेतकऱ्यांची अवस्था दारुण आहे. पेरण्या झाल्या नाहीये 50% आणि पेरण्या होण्याची चिन्हही नाहीये. शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. काय चिन्ह दिसत नाही. मागच्या वेळेसपेक्षा आतापर्यंत फक्त आजच्या घडीला 40%च पाऊस आहे. अल निनोचा धोका आहे, परंतु या अल निनोचा धोका असताना त्याला सामोरं जाण्यासाठी योग्य ती यंत्रणा अजूनही उभा केलेली नाही. उलट जी 40% पेरण्या झाल्या, पेरण्या ज्या होत आहेत त्याच्यातही बी बियाण्यामध्ये फसवणुकीचे मोठे प्रकार समोर येत आहेत. आणि दुर्दैवानं त्याच्यात खाजगी कंपन्यापेक्षा सरकारी कंपन्या सुद्धा सहभागी आहेत. त्याच्याविषयी मी मुंबईला 14-15 तारखेला बोलणार आहे. परंतु याच्यात सरकारच्या ज्या बी बियाण्याच्या कंपन्या या सुद्धा याच्यामध्ये सहभागी आहेत. खरं तर सरकारने आता या घडीला शेतकऱ्यांना पूर्णपणे आधाराची आवश्यकता आहे. मुंबईत जरी अतिवृष्टी झाली असेल तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये विदर्भ असेल, मराठवाडा असेल, इथं पावसाचं प्रमाण 40%वरच आहे. अजूनही टँकर सुरू आहेत. पण याच्यासाठी सामोरं जाण्यासाठी सरकारने प्रभावी यंत्रणा उभी करण्याची आवश्यकता आहे. नाक्यावर एक अपघात झालाय. नेत्याचं वाढदिवसाचं खूप मोठा बॅनर ओव्हर ब्रिजवर लावलं होतं. एक पडलं आणि त्याच्या खाली एक माणसाचा मृत्यू झाला. कोणता नाका? 3 हात नाका. मुंबईचा 3 हात. म्हणूनच बरं 3 हात नाका ठाणे. आता खरं तर मग तसं पाहायला गेलं तर आपल्या संभाजीनगरात चांगली स्थिती आहे. एवढी वाईट स्थिती ठाणे, नवी मुंबई, मुंबईमध्ये म्हणजे हे कबूल करायला काही हरकत नाही. अशा इनलिगल होर्डिंगच्या विषयी आपल्या इथं बरंचसं नियंत्रण आहे. पण ठाणे आणि मुंबई सारख्या ठिकाणी बरं लावतो कोण? सत्ताधारी पक्षाच्याच लोकांचे असतं. सगळ्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याचे रोज पोस्टर असतात. जो कोणी विमानतळावर येणार त्याच्या स्वागताचे 100 बॅनर लागलेले असतात विमानतळाच्या ठिकाणीच. खरं तर हेच लोक नियम पाळत नाही तर लोकांना काय नियम सांगणार तुम्ही? मुंबईमध्ये मेंढवणमध्ये जो माणूस पडला कंत्राटदार होता, त्याला नोटीस बजावण्यात आली. त्याची बेपरवाई अशी की त्याला नोटीसीला उत्तर देण्याचं सुद्धा स्वारस्य नाही.
फाट्यावर मारतोय महापालिका, लोकांचा मृत्यू होतो. असंच आहे ते. मुंबईमध्ये गुत्तेदारांचं राज्य आहे आणि भारतीय जनता पार्टी आणखी या गुत्तेदारांचं राज्य मजबूत करते. पूर्णपणे टक्केवारीमध्ये मुंबईची महापालिका आताच्या घडीला गुंतलेली नाही, डुंबलेली आहे. आणि म्हणून मुंबईचे महापौर असो किंवा स्टँडिंग कमिटीचे चेअरमन असो किंवा मुंबईचं प्रशासन काही करू शकत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. खरं तर मॅन हॉलमध्ये माणूस पडला, महापौराच्या समोर एक माणूस खाली डबक्यात अधिकारी बुडला, अशा सगळ्या स्थिती मुंबईत असताना अजूनही यांना लाज आणि शरम कोणतीच नाही आहे. नियंत्रण आहे ना. जिल्हा मध्यवर्ती बँकेची आता निवडणूक होणार आहे, अध्यक्ष उपाध्यक्ष. आता एकीकडे तुम्ही आहे, दुसरीकडे कल्याण आहे. रेसमध्ये कोण राहणार? नाही नाही नाही, आपण रेसमध्ये नाही, परंतु त्यांची मजा बघून आपण. अजून माझ्याशी तरी कोणी काही चर्चा केलेली नाही आणि मला असं वाटतं माझा बॅलन्सिंग रोल राहील असं मला तरी वाटतं. नाही नाही, ही शेतकऱ्यांची बँक आहे. एक शेतकरी विषयातलाच माणूस याच्यात अध्यक्ष झाला पाहिजे असं माझं स्पष्ट मत. ज्यांचं नाव चर्चेत आहे त्यांचा काही संबंध नाही ना शेतीशी. मी काय बोललो, मी कोणत्या नावाविषयी काहीच बोललो नाही. बँक शेतकऱ्यांची आहे, शेतकऱ्यांचंच राज्य आणि शेतकऱ्यांचंच त्या ठिकाणी चेअरमन व्हाईस चेअरमन झाला पाहिजे असं मला तरी वाटतं. बाकी नंतर पाहू, अजून 20 तारीख लांब आहे, ते काय आदल्या दिवशी ठरेल सगळ्या गोष्टी. हिंदी में क्या चाहिए? महाराष्ट्र सरकार ने किसानों के लिए कर्ज माफी घोषणा की, हाँ, क्या बोलेंगे? घोषणा भी 3-4 महीने से 10 बार की उन्होंने घोषणा, लेकिन अभी तक कर्ज माफी मिली नहीं है. पहले जून एंड कहा था, फिर और जुलाई की कुछ 5-6 तारीख दी गई. आज जुलाई की 13 तारीख है. अभी जो एग्रीकल्चर मिनिस्टर है उनका कल स्टेटमेंट मैंने पढ़ा सुना, वो कहते हैं कि जुलाई एंड तक होगी. लेकिन अभी इसमें उन्होंने कुछ बदलाव लाया, तो बदलाव लाने का मतलब ये है कि और ये महीना भर लंबी हो जाएगी, इसका समय और महीना भर के लिए बढ़ेगा. मैं समझता हूँ इसके वजह से किसानों को कर्जा नहीं मिला है. सही देखे जाए तो जून जुलाई महीने में किसानों को कर्जे की जरूरत रहती, उस कर्जा किसानों को नहीं मिल सका. कल छत्रपति संभाजी नगर में जो है राष्ट्रवादी कांग्रेस की ओर से, एनसीपी की ओर से कर्ज माफी की जो घोषणा हुई है उसका स्वागत किया गया और साथ ही शरद पवार ने भी जो है एक ट्वीट किया है उस बारे में कि केंद्र सरकार का स्वागत करते हैं महाराष्ट्र सरकार का. तो कुछ हवा बदलती नजर आ रही है, जल्लोष भी मनाया गया है. ऐसा नहीं, अभी मिला ही नहीं 1 रुपया, तो क्या जल्लोष मनाए? अभी 1 रुपया मिला नहीं तो जल्लोष क्या मनाए? जिस दिन मिलेगा उस दिन देखेंगे, लेकिन उसको जल्लोष क्या जरूरत है? उसके लिए समाधान व्यक्त कर सकते हैं, जल्लोष की थोड़ी जरूरत है उसको. लाड़की बहन योजना में पिछली बार 80 लाख लाभार्थी को कट कर दिया गया, अब उसमें 12 लाख और ऐड कर दिए गए, टोटल 92 लाख हो चुके हैं, लाभार्थी कट हो चुके हैं. क्या आगे चल के ये लाड़की बहन योजना बंद होने की कगार पे? बिल्कुल नहीं, ये बंद नहीं होना चाहिए. इसको और 1500 के बजाय 2500-3000 रुपये करना चाहिए सरकार ने, ऐसा मेरा कहना है. और अभी सरकार ये प्रयत्न कर रही है कि इसमें कम से कम माता बहनों का इसमें लाभ मिले. अभी 80-81 लाख माता बहनों का नाम इसमें से कम किया है. सरकार को देखा जाए तो आर्थिक दृष्टि से ये योजना उनको इम्पॉसिबल लग रही है, उनको बंद तो नहीं कर सकते, इसलिए उसकी संख्या कम कर रहे हैं. काय के लिए? यूजीसी के लिए यूसीसी यूनिफॉर्म सिविल हाँ, वो हो गया ना, फिर वो हो गया. उसके लिए कमेटी की है, अगले दिसंबर के सेशन में आने वाला है. उसकी कमेटी की है, देसाई कमेटी उसमें की है सरकार ने. जो यूनाइटेड सिविल कोड जो है ये अपना समान नागरिक कायदा, उसके लिए मैं समझता हूँ क्या आता है उसमें देखेंगे, बाद में बात करेंगे. अभी आया ही नहीं तो उस पर क्या बात करने की. अच्छा अच्छा, ठीक है, अच्छा उन्होंने कहा. सर, सुप्रीम कोर्ट ने कहा है कि
एक मामले में जो है आपराधिक मामले में विदेशी नागरिक की जमानत याचिका के विरोध करने पर महाराष्ट्र को कड़ी फटकार सुप्रीम कोर्ट ने लगाई है और कहा है कि हम जनता के सामने आपकी पोल खोल देंगे। सुप्रीम कोर्ट ने महाराष्ट्र सरकार को पाटिल की केस है क्या? पाटिल ना, पाटिल हाँ सर, विदेशी नागरिक है सर। वो विदेशी ही पाटिल, मेरे मालूमात के हिसाब से पाटिल नाम है उनका, वो इंग्लैंड के नागरिक है और उनको अपने सरकार ने अरेस्ट किया था, बहुत दिन छोड़ा नहीं। बाहर के देश के नागरिक को ऐसा हम नहीं रख सकते, ये रूल है। मैं समझता हूँ सुप्रीम कोर्ट ने सही किया है। सर रामदेव बाबा का एक बयान अभी आया है। रामदेव बाबा ने कहा है कि जल्द ही भारत हिंदू राष्ट्र बनने जा रहा है, किसी को चिंता करने की जरूरत नहीं है क्योंकि हमारे जो पूर्वज थे वो सनातनी थे, ऐसा उनका बयान है। रामदेव बाबा ये बोल रहे तो किसने रोका है उनको? अभी कौन सा राष्ट्र ये है? अभी ये राष्ट्र कौन सा है ये बताए उन्होंने, बताना। ये क्या मुस्लिम राष्ट्र है क्या? कुछ भी बातें करते लोग, लोगों को बस इनको हिंदू और मुसलमान के सिवा कुछ आता ही नहीं है। यूसीसी के ऊपर सवाल ये था कि जो रंजना देसाई के अंदर जो है 7 सदस्य समिति गठित की गई है, उसके अंदर एक भी मुस्लिम या क्रिश्चियन माइनॉरिटी से जो भी आते उनका एक भी सदस्य नहीं लिया गया। तो क्या ये आगे चल के हिंदू लॉ को लाने की कोशिश नहीं, ऐसा नहीं होगा। वारिस पठान ने लगाया। नहीं, ये गलत, पूरा उसका स्टडी करना चाहिए। ठीक है, उसमें डिमांड हो सकती है। सरकार ने कमेटी बनाई बोल तो दूसरे दिन लॉ नहीं बनेगा, उस पर पूरे महाराष्ट्र में इंक्वायरी होंगी, लोगों का सजेशन ऑब्जेक्शन आएगा, उस पर हियरिंग होगी, बाद में बनेगा। ऐसा लॉ क्या इमीडिएट थोड़ी होता है। चलो, थैंक यू। कारवाई केली आहे, लोक 5.5 कोटी ब्रोकर त्या ठिकाणी जप्त केलेली आहे। माझं मत असं आहे, ही संपत्ती 5.5 कोटीपेक्षा मोठी असावी असं माझं याच्यातलं मत आहे। मी सीपी साहेबांना याच्यात फोन केलेला आहे, कारण बाबा फर्जनकडे मीही जात होतो, फक्त कोविड पासून बंद झालं माझं जाणं येणं, नाही तर कोविडच्या आधीपर्यंत बाबा फर्जन एक तसं पाहायला गेलं तर एक ॲग्रेसिव्ह आक्रमक हिंदुत्ववादी नेतृत्व होतं या शहरातलं होतं। आम्ही त्यांच्याकडे जात होतो, हेही सांगायला काही घाबरायची गरज नाही। आणि माझा अंदाज जो आहे की यांच्याकडे बाबा फर्जनकडे यांच्यापेक्षा मोठी संपत्ती असावी, पोलीस कोणते तरी आकडे लपवतायत असं मला एक शंका आहे। त्यांना डॉन म्हणून संबोधल्या जातं, होते डॉन ते। 6000 काडतुसं सापडली आहेत, 4-5 गन सापडले आहेत, मोठं आहे ना हे पण ते होतेच, तो काळ तसा होता या शहरात, बरं का, तो काळ होता इथं। आणि मला असं वाटतं त्यांच्याकडे सगळे लायसन्स वाले आहे ना, असं काही इनलिगल थोडी शस्त्र त्यांनी ठेवलेलं आहे। बंदूक गोळ्या विकण्याचं सुद्धा लायसन्स होतं त्यांच्याकडे, दुकान होतं। आणि आपल्याला आठवतं, मला 88ला काय दंगल झाली त्यावेळेस त्यांच्या घरात लोक घुसले, त्यांनी गोळ्या मारल्या होत्या। 25 गुप्त्या, 20 चाकू, 6 तलवारी। हे भाई, एक आता मान्य करायला काही हरकत नाही, या काळात नाही, पण एक काळ संभाजीनगरात असा होता की तसं ते ठेवावं लागत होतं, ते बाबा फर्जननी ठेवलेलं होतं। हे 18 तास त्यांच्या घरात जाळजबत झाली, 18 तासात एवढी लोक राहून आले, कुठेतरी माझं तेच मुद्दा आहे जो संजय शिरसाटांचा, आमचं एकमत आहे आज या विषयावर। सगळ्यांचंच मत आहे याच्यावरती, सगळ्यांचं। बरोबर आहे का नाही?